नमस्कार सर्वांना. नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 यामधील सर्व गणिताची स्पष्टीकरणे पाहणार आहोत. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला या चॅनलवर नवोदयच्या नवीन अभ्यासक्रमानुसार नवनीत या पुस्तकातील सर्व स्वाध्याय गणिताचे स्पष्टीकरणासहित पाहायला मिळणार आहेत. तर अगोदर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नवोदय अंकगणित मधील सर्व स्वाध्याय पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका चांगल्या पद्धतीने समजतील. ठीक आहे. चला तर वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, 3 अंकी एकूण संख्या आहेत. तर पहा, या ठिकाणी 3 अंकी एकूण किती संख्या आहेत असा प्रश्न आहे. तर 3 अंकी एकूण 900 संख्या आहेत. जर तुम्हाला हाच प्रश्न विचारला, 2 अंकी एकूण किती संख्या आहेत, 2 अंकी, तर त्या असतात 90. 3 अंकी म्हटलं की फक्त याच्यासमोर एक शून्य वाढवायचा, 900. जर तुम्हाला हाच प्रश्न आला, 4 अंकी संख्या किती, तर परत एक शून्य वाढवायचा म्हणजे 9000. ठीक आहे. चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया. 42 नंबरचा प्रश्न, डॅश डॅश कोण तयार करतात. पहा, 2 रेषाखंड. त्या 2 रेषाखंड सर्व ऑप्शन वाचू. एक बिंदू सामायिक असणारे 2 रेषाखंड. हे ऑप्शन आपलं अगदी बरोबर असणार आहे. कारण पहा, 2 जर सामायिक बिंदू असतील तर पहा, समजा हा एक रेषाखंड आहे आणि हा दुसरा, पण यांचा सामायिक बिंदू हा आहे, म्हणजे कोण तयार होतो. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न क्रमांक आहे आपला 43 नंबरचा. पहा, इथे काय सांगितलेले आपल्याला, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्यामधील फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. पहा, या अगोदर आपल्याला फक्त फरक विचारला जात होता. या ठिकाणी फरकाला कोणत्या संख्येने निशेष भागला जातो असा प्रश्न आहे. तर आपण अगोदर काय करायचं, लिहून घ्यायचं, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती असेल, तर ती असेल 99945. पहा, कुठलीही मोठ्यात मोठी संख्या म्हणलं की 9 घ्यायची तितक्या वेळेस. आता विचारले आपल्याला, लहानात लहान किती, 5 अंकी संख्या, 5 अंकी. पहा, लहानात लहान 5 अंकी म्हटलं की अगोदर 1 लिहायचा, समोर 4 शून्य. ही सर्वात लहान 5 अंकी संख्या असते. ठीक आहे. यांच्यातला फरक म्हणजे दोघांची वजाबाकी करायची. पहा, 9 शून्य आणि 9च राहतील. इथंही 9 राहतील, 9 राहतील, 9 राहतील. 9 मधून 1 गेला, 8 राहतील. तर पहा, हे आपलं फरक आलेला आहे आणि विचारले त्या फरकाला कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल. तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 बघितला तर 2 आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला कसोट्या पाठ असणं होईल. 2 समसंख्या आहे का, नाही, म्हणून हा ऑप्शन कॅन्सल. 3, पहा, सर्व अंकांची बेरीज जर केली तर 3च्या पटीत पाड्यात येत नाही, कारण हे 9 9 आहेत पण इथं 8 आहेत. ऑप्शन कॅन्सल. 5 एकक स्थानी 0 किंवा 5 आहे, हे का, हाही कॅन्सल. हे नक्कीच आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, हा या ठिकाणी दिले दोन संख्यांची या ठिकाणी आपल्याला काय दिलेली, बेरीज दिलेली आहे. किती, 9/4 दिली. काय किती दिली, 9/4. जर एक संख्या 3/4 असेल तर दुसरी संख्या आपल्याला काढायची. तर दुसरी संख्या आपण x मानू. किती मानायची, x मानायची. पहा, या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज आहे, म्हणून आपण काय करायचं, अगोदर या ठिकाणी 3/4 अधिक x आणि बरोबर उत्तर काय येणार आहे, 9/4. आता ही अधिकची संख्या आहे, बाजू बदलल्या वजा होईल, म्हणजे x बरोबर काय होईल, 9/4 वजा 3/4 असं होईल. छेद समान आहे, एकदाच लिहायचा. 9 मधून 3 गेले, 6 राहतील. पहा, 6/4 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन मध्ये 6/4 उत्तर नाहीये, म्हणजे याला अतिसंक्षिप्त रूप करायचं. 2 दोन्ही 4, 2 6. त्याचा अर्थ आपलं 3/2 तर बरोबर असणार आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहिल्या 5 मूळ संख्यांची
बेरीज विचारली. मग या ठिकाणी आपल्याला 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्या पाठ असणं आवश्यक आहे. पहा पहिल्या 5 मूळ संख्या 1, 3, 5, 7 आणि 11. त्या मूळ संख्या आहेत. या सर्वांची जर बेरीज केली तर किती येईल? 28. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, एका क्रिकेटपटूची 24 धावांची सरासरी 30 आहे. 25व्या डावामध्ये त्याने किती धावा काढाव्या म्हणजे सरासरी 31 होईल. पहा अशा पद्धतीचा प्रश्न जर आला, आपल्याला 24 डावाच्या धावाची सरासरी दिली आहे. म्हणजेच आपण डाव आणि सरासरी या दोघांचा जर गुणाकार केला तर ती निघेल आपली 24 डावातील धावा निघतील. म्हणून काय करायचं, 24 गुणिले 30 करायचं. पहा शून्याला शून्य देऊन टाकूया. 4 त्रिक 12, हातचा 1 येईल. 3 दोन्ही 6 आणि 7. म्हणजे 720 काय झालं, ह्या 24 डावातील धावा झाल्या. 20 डावातील धावा. आता आपल्याला काय विचारले, 25व्या डावामध्ये किती धावा काढाव्या म्हणजे सरासरी 31. आता 25 गुणिले जर 31 केलं आपण, 25 गुणिले 31 या दोघांचा जर गुणाकार केला तर 775 येईल आणि हे येईल 25 डावामधील धावा. किती डावामधील? 25 डावामधील धावा. तर आपल्याला विचारले, काय विचारले, 25व्या डावामध्ये किती धावा कराव्या. आता पहा 24 डावामधील धावा इतक्या आहेत, 25 डावामधील इतक्या, म्हणजे या दोघांची काय करावं लागलं, परत आपल्याला वजाबाकी. ते 775 वजा 720 या ठिकाणी 0.55 तर आलेलं आपलं 55. म्हणजे याचाच अर्थ त्याने 25व्या डावामध्ये त्याला 55 धावा काढतील, त्याची सरासरी होणार आहे 31. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 47 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी 252 या संख्येचे मूळ अवयव पुढीलपैकी कोणते? या ठिकाणी 4 ऑप्शन. पहा या ठिकाणी 252 लिहून घेऊ आपण. त्यांचे अवयव पाडू. मूळ, तर मूळ संख्येने या ठिकाणी भाग देऊ आपण. 7 ने भाग झालेला म्हणा. 7 त्रिक 21 उरतील 4, 7 सकून 42. ठीक आहे. परत याला जाईल भाग 3 ने. 3 एक 3, 3 दोन 6. परत जाईल 3 ने. काय होईल मग? 3 चौक 12 होईल. परत 2 ने जाईल, 2 दोन्ही 4 आणि 2 ने. पहा या ठिकाणी 7, 3, 3, 2, 2 असा ऑप्शन मध्ये असणारा ऑप्शन निवडायचा आहे. ऑप्शन 1 मध्ये आपल्याला ते उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. तर पहा हे काय आहे माहिती का, 7, 3, 3 म्हणजे हे मागं पुढं होऊ शकतं. तर हे 7, 3, 2, 3 आणि 2, 2 म्हणजे 3दा 2दा 3, 2दा 2, एकदा 7 असं ऑप्शन शोधायचं आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न 48 नंबरचा. पहा 5.41 चे आपल्याला दशांश सममूल्य काढायचे. तर पहा हे 5 पॉईंट तशाला तसे राहील, सर्वच ऑप्शन. 1/40 ची आपल्याला काटाकाटी करून घ्यावं लागेल. पहा 40च्या पाड्यात 1 नाही म्हणजे इथे 0 पॉईंट, ही आला एक 0. परत भाग जात नाही म्हणून 0 आला, इथे एक 0. ठीक आहे. हे 0 कॅन्सल. 4 1 4, 4 दोन्ही 8 होईल. उरतील 2, पुन्हा एक 0 आला, 4 पंचे. ते पहा 1/40चं 0.025 आलं, ते 5 मध्ये मिळवायचे. ते ह्याच्यामध्ये 5 मिळून घेऊ. इथं 5 जातील फक्त. काय होईल? 5.25 असं आपलं उत्तर असेल. ऑप्शन 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. 49 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. काय इथे दिलेले, एक मोटार गाडी 12 मिनिटात 1000 मीटर अंतर कापते. 15 मिनिटात किती अंतर जाईल असा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी आपल्याला असं गणित आल्याच्या नंतर मिनिट आणि लिहावं लागेल आपल्याला. 12 मिनिटामध्ये किती जाते? 1000 मीटर. 15 मिनिटात x मीटर जाईल. क्रॉस गुणाकार करून घ्या. 15 गुणिले 1000 आणि 12 x होईल. काय होईल? 1000 गुणिले 15 भागिले होईल 12. x निघणार आहे. त्या ठिकाणी होईल
तीन चौक 12, 15. चला 4 एक 4, 4 दोन्ही 8, 3 2, 4 पंचे 20, शून्याला शून्य राहील. हा या ठिकाणी 250 गुणिले 5 होईल. 5 शून्य शून्य, 5 5 25, 2 5 2 10 2 12. त्या ठिकाणी उत्तर आलेलं आपलं 1250. 4 मध्ये आपल्याला 1250 पाहायला मिळेल. हा या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न एक एक समजून घ्या. ठीक आहे. चला पुढील प्रश्न आहे 50 नंबरचा. त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले अद्वय 31 डिसेंबर 2012 रोजी रात्री 9:25 वाजता झोपला, तर 1 जानेवारी 2013 रोजी 6:30 ला जागा झाला, तर तो किती झोपला? किती तास झोपला हे काढायचं आपल्याला. तर पहा 31 डिसेंबर 2012 म्हणजेच संध्याकाळी झोपला तो 9:25. 9:25 पासून आपण 12 वाजेपर्यंतचा वेळ जर काढून घेतला अगोदर, तर काय होईल बघा. 9:25, 10:25, 11:25, 12:25. म्हणजे जर 3 तास केले तर 25 मिनिट एक्स्ट्रा होतात. ठीक आहे. तर आपण काय करायचं मग या ठिकाणी 2 तास आणि 35 मिनिट संध्याकाळ त्याच दिवशी म्हणजे संध्याकाळचे 12 आहेत तिथपर्यंत टाइम होईल 2 तास 35 मिनिट. पुढचे जे वेळ आहे 6 तास 30 मिनिट त्याचे ऍड करायचे. उत्तर 5, 6, 8. 8 तास 65 मिनिटं नसतात. म्हणून परत त्यातले 60 मिनिटं इकडे टाकल्यावर काय होईल? 9 तास 5 मिनिट. किती होईल? 9 तास 5 मिनिट. पहा कधीही असा प्रश्न आला तर अगोदर 12 पर्यंतचा वेळ काढायचा आणि पुढचा वेळ त्याच्यात ऍड करायचा. हा प्रश्न. ठीक आहे. चला 51 प्रश्न. काय इथं दिलेलं आहे? 150 गुणिले 0 गुणिले 5 गुणिले 4. पहा या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे आणि इथं शून्य आलाय म्हणजे या सर्वांचा गुणाकार येत असतो. 0 अधिकला अधिक 700 ला 700. 0 अधिक 700 उत्तर येते 700. ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला तर पाहायला मिळते. ठीक आहे. चला आता 52 नंबरचा प्रश्न आहे. कोण मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या साधनाचा उपयोग करतात? तर कोण कशाने मोजतात? तर कोण मापक. ऑप्शन नंबर 2. हा 53 नंबरचा प्रश्न आहे. 6 अंकी सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी 3 अंकी संख्या यांच्यातला फरक विचार. तर आता आपल्याला सर्वात लहान 6 अंकी संख्या, सर्वात लहान तर सर्वात लहान संख्या कशी बनवायची सांगितलेली मी तुम्हाला. 1 लिहायचा आता. यासमोर 2, 3, 4, 5, 0. सर्वात लहान 6 अंकी संख्या असेल. आणि काय विचारलं या ठिकाणी? सर्वात मोठी 3 अंकी संख्या. ही तुम्हाला या अगोदर 3 ला 9 लिहायची. त्याचा फरक म्हणजे काय करायची? वजाबाकी करायची. ठीक आहे. पहा 10 मधून 9 गेले, 1 राहील इथं. तर तिथं 9 मधून 9 गेले, 0 राहतील. परत 9 9 गेले, 0च राहतील. तर या ठिकाणी 9 राहतील. परत या ठिकाणी 9 राहतील. पहा 99,001 हे उत्तर आपलं या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मध्ये 2 नंबरच्या उत्तर पाहायला मिळेल. ओके. चला पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 54. हा 54 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सांगितलेले एक वस्तू 4,500 ला विकली असता फायदा होतो आणि तीच वस्तू जर 3,750 ला विकली तर तोटा होतो. जर होणारा फायदा हा तोट्याच्या दुप्पट असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची. तर पहा असं गणित आपण या अगोदरच्याही पेपरमध्ये घेतलं. तर या ठिकाणी आपण खरेदी किंमत x मानायची. तर पहा या ठिकाणी नफ्याचं सूत्र काय आपलं? नफा बरोबर विक्री वजा खरेदी असं सूत्र असते. याचं काय होईल? या ठिकाणी विक्री किंमत सुरुवातीला किती आहे? 4,500 वजा खरेदी किंमत आपण काय x. आणि या ठिकाणी तोटा त्याच गणितामध्ये तोट्याचं सूत्र काय होईल?
तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. विक्री किती आहे? 3,700. ठीक आहे. पण या ठिकाणी काय सांगितले, जर होणारा फायदा हा तोट्याच्या दुप्पट असेल. तोट्याच्या कसा असेल तो? दुप्पट असेल. म्हणून याला समीकरणामध्ये मांडायचं आणि लिहायचं 4,500 वजा एक्स त्या बरोबरच काय होणार आहे? 2 कंसात एक्स वजा 3,700 दुप्पट आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्याला 2 ने आपण गुणायचं. तर पहा याला जर सोडून घेतलं आपण तर हे होईल 2x वजा यांचा जर गुणाकार केला तर तो होईल 7,500. ठीक आहे. इथं होईल 4,500 एक्स. आता हे या ठिकाणी 2x आहेत आणि हे x आहे. x कडे जाईल म्हणजे वजा अधिक होईल. हे 3x होईल. 3x होईल आणि हे वजा जे आहे संख्या इकडे गेल्यावर अधिक होईल म्हणजे या दोघांची बेरीज होईल. तर ती बेरीज येईल 12,000. आता 3 आणि x मध्ये काय आहे? गुणाकार. ते जातील भागाकारामध्ये. बरोबर 12,000 भागिले 3 होईल. 3 1 3 3 चौक 12 आणि x ची किंमत किती आली आपल्याला? 4,000 आणि आपल्याला काढायची काय? खरेदीची किंमत. एक्सच आहे ती. नंबर 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके. थोडंसं असं गणित जर आलं तर एक्स गृहीत धरावं लागते. चला आता पुढील प्रश्नाकडे येऊया. 55 नंबरचा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी सांगितलेले सोबतचा स्तंभालेख जो दिलेला आहे तो फेब्रुवारी महिन्यात एका विशिष्ट दिवशी राज्यातील 5 शहरात तापमानाची अंश सेल्सिअसमध्ये नोंद केली आहे. तर या ठिकाणी दिले चंद्रपूर व पाचगणी यांच्या तापमानात फरक विचारला आहे. तर पहा चंद्रपूरचं तापमान पाहून घ्या किती आहे? 35. आणि पाचगणीचं किती आहे? 25. त्या दोघांचं काय करायचं या ठिकाणी? फरक म्हणजे वजाबाकी करायची. 35 10. ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 उत्तर आहे आपलं. 56 नंबरचा प्रश्न आहे. ए या बिंदूपाशी किती कोन तयार झाले आहेत? पहा यासारखाही प्रश्न आपण या अगोदरच्या एका नवनीत सराव पेपरमध्येच पाहिलेला आहे. फक्त थोडंसं त्या ठिकाणी कोन जास्त कमी असतील. तर पहा असं जर आलं तर याला नंबर द्यायचे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या सर्वांची काय करायची आहे? बेरीज करून घ्यायची आहे. त्याचं उत्तर आपल्याला येऊन जाईल. ठीक आहे. पहा बेरीज करून घेऊ आपण. पहा हे 6 आणि हे 4 10 झाले. 10 आणि 5 15, 15 आणि हे 5 20 21. नंबर 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. 57 नंबरचा प्रश्न. पहा या ठिकाणी 57 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? 150 सेमी लांबीची एक तार वाकवून त्याच्या एक बाजू 25 सेमी असलेला आयत बनवायचा. तर त्या आयताची दुसरी बाजू असेल. तर पहा समजा जर ही तार आहे, ही आहे 150 सेमी. पहा ह्या 150 सेमी पासून जर आपण काय बनवला? आयत. आयत जर बनवला तर हे असा बनल. ही आयताची परिमिती म्हणजेच किती असणार आहे या ठिकाणी? 150 असणार आहे. समजलं? तर एक बाजू किती आहे आपली? 25. 25 आहे ना? ही जर बाजू 25 असेल तर ही पण किती असेल? 25. 2 ही आणि ही किती झाली? 50. म्हणजे परिमितीमधून जर आपण 50 जर वजा केले, आपले किती उरतात? 100. याचा अर्थ नक्कीच हे जे 2 बाजू आहेत त्या दोघांची बेरीज किती असणार आहे? 100. म्हणजे एक किती असणार आहे? 50. म्हणजेच ऑप्शन नंबर या ठिकाणी आपलं 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. का? तुम्ही याला आयताच्या परिमितीच्या सूत्रात ठेवून सुद्धा सोडवू शकता, पण हे एक सोप्या पद्धतीने आहे. ठीक आहे. चला आता 58 नंबरचा प्रश्न सोडून घेऊया. पहा 58 नंबरचा प्रश्न आहे. 6 संख्यांची सरासरी दिली आहे. पहिल्या 4 संख्यांची बेरीज दिली आणि शेवटच्या 3 संख्यांची बेरीज दिली. आपल्याला चौथी संख्या काढायची. तर पहा या ठिकाणी जर आपल्याला सरासरी दिलेली असेल, सरासरी गुणिले जर ती संख्या केलं तर त्या 6 संख्येची बेरीज निघत. काय निघत असती? बेरीज. आपण या ठिकाणी 6 संख्यांची
बेरीज जर करायची असेल तर आपल्याला 15.5 गुणिले 6 करावं लागेल. त्याला जर आपण उत्तर काढलं तर येईल 6 पंचे 93 येईल. 93.0 काहीतरी. ठीक आहे. 93 उत्तर येईल 6 संख्यांची बेरीज. ठीक आहे. 6 संख्यांची बेरीज झाली. आता आपल्याला पहिल्या 4 संख्यांची बेरीज दिली. किती? 47. शेवटच्या 3 संख्येची बेरीज दिली 62. आपल्याला काय विचारलंय? चौथी संख्या. तर चौथी संख्या आपल्याला माहीत नाही. मग लक्षात घ्यायचं कधी पण ज्यावेळेस 4 संख्या ज्या असतात पहिल्या, त्या 4 संख्या आणि शेवटच्या 3 संख्यामध्ये 3 ज्या संख्या असतात, त्यामध्ये समान असते म्हणजे चौथी संख्या. तर उदाहरणार्थ आता चौथी संख्या आपण x घेऊ. x घेतली. ठीक आहे. तर याचा अर्थ काय असतो? चौथी संख्या ही पहिल्या 4 आणि शेवटच्या 3 संख्यामध्ये समान असते. ही चौथी संख्या. हे कसं तुम्हाला लिहून सांगितल्यावरच कळेल. बघा आता पहिल्या 4 संख्या आपण a अधिक b अधिक c. तर ही चौथी संख्या काय घ्यायची आपल्याला x. तर ही जी संख्या आहे, ही संख्या त्या शेवटच्या 3 संख्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये पहिली संख्या xच असते. तेच इथे लिहिणार आपण एक्सच्या जाग्यावर y अधिक झेड. म्हणजे हे शेवटच्या 3 संख्या असतील, सुरुवातीच्या 4 असतील. म्हणजे x हा त्या ठिकाणी सारखाच असतो. ठीक आहे. तर त्या ठिकाणी आता बघा, यांची सगळ्यांची बेरीज किती येणार आहे मग? y आणि इकडे घ्यायचं आपल्याला. ती बेरीज येणार आहे 6 संख्या 93. कळालं इथपर्यंत? आता पहा ए, बी, सी आणि डी ह्या ए, बी, सी, डी नाही एक्स आहे यात. ए, बी, सी आणि एक्स या सर्वांची बेरीज किती आपल्याला घेऊन घेऊ. अधिक वाय अधिक झेड बरोबर काय राहणार आहे 93. पहा 47 इकडं वजा होतील म्हणजेच वाय अधिक झेड बरोबर त्या दोघांची जर आपण वजाबाकी केली 93 मधून 47 जर काढून टाकले 93 मधून 47 जर काढले तर ते येतील 46. म्हणजेच एक्स अधिक झेड किती आलं? 46. शेवटच्या 3 संख्या कोणत्या आहेत आपल्या? शेवटच्या 3 ज्या संख्या आहेत त्या अशा आहेत एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर यांची बेरीज किती आहे? 62. आता आपल्याला वाय आणि झेड माहिती आहे एवढं, म्हणून इथं ठेवायचे आपण 46. ठीक आहे. किती ठेवायचे? 46. बरोबर किती येईल? त्या ठिकाणी 62. हा जो एक्स आहे हा निघाला आता. या अधिकची संख्या जी आहे इथे गेल्यावर काय होईल? वजा म्हणजे एक्स बरोबर 62 46 होईल. परत या दोघांची काय झाली? वजाबाकी. 62 मधून 46 जर आपण काढून टाकले तर 16. म्हणजे आपली चौथी संख्या काय असणार आहे? 16. पहा या ठिकाणी नीट समजून घ्या. जर आपल्याला 6 संख्यांची सरासरी दिली, परत एकदा सांगतो 6 संख्येची सरासरी 15.5 दिली. तर 6 आणि 15.5 चा जर गुणाकार केला तर ती 6 संख्येची बेरीज असते 93. इथपर्यंत समजलं? तर पहिल्या 4 संख्यांची बेरीज दिली. तर पहिल्या 4 संख्या ज्या असतात समजा चौथी संख्या ही पहिल्या 4 आणि शेवटच्या 3 संख्यामध्ये समान असते. चौथी संख्या आहे. ते महत्वाचं आहे. तर बघा आता पहिल्या 4 मध्ये ए, बी, सी आणि चौथी संख्या आपण एक्स घेतली. तर शेवटच्यामध्ये पण काय असणार आहे? एक्स हा कॉमन असणार आहे. ते शेवटच्या 2 संख्या काय असणार आहे? वाय आणि झेड. या सर्वांची बेरीज आपण 93 दाखवली. या ठिकाणी एक्स ची किंमत काढली तर 16 आली आहे. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक आहे आपला 59 नंबरचा. पहा या ठिकाणी विचारले पुढीलपैकी कोणत्या राशीची किंमत 1 येईल? त्याला आपल्याला सोडून घ्यावं लागणार आहे. याच्यासारखा आपण घेतला होता. तर बघा या ठिकाणी उजवीकडून 3 नंतर पॉइंट आहे. 3 संख्येनंतर. छेदात पॉइंट आहे का? नाहीये. आपण छेदात जर समजा इथे एक 0 वाढवला 1 परत 2 3 तर हा पॉइंट निघून जात असतो. तर पहा पॉइंट जर त्या ठिकाणी निघून गेला तर यांची जर काटाकाटी केली तर याचं उत्तर एक येत नाहीये. तर पहा ऑप्शन नंबर 2 मध्ये जर बघितलं आता इथं काय आहे? उजवीकडून 3 नंतर आहे, इथं 2 नंतर आहे. म्हणजे इथं फक्त आपल्याला 1 नंतर पॉइंट वाढवायचे. काय करायचं? काय होईल आपलं? इथे एक 0 वाढवावं लागेल आपल्याला. वाढवावं लागेल? एक 0. ठीक आहे. पहा या ठिकाणी थोडंसं काय झालंय संख्या लिहिण्या
मिस्टेक झालेली आहे. अशी आहे आता 0.34 आहे. छेदात संख्या जी ती आहे बरोबरच आहे. तशी 3.4 अशी. पहा आता उजवीकडून अंशामध्ये 3 नंतर पॉईंट आहे, छेदात 2 नंतर. ते जर 0 वाढवला पॉईंट देऊन, पहा पॉईंट समान स्थळावर झाला अंशात छेदात. पॉईंट निघून जातो. अशी होईल अंश. छेदात पण काय होईल? छेदात आणि अंशात सारखी संख्या असेल तर त्याचं उत्तर 1. हे ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर होईल. ओके. पुढील प्रश्न आहे 60 नंबरचा. पहा या ठिकाणी दिलेले एका चौरस आकृती भूखंडाचे क्षेत्रफळ दिलेले आहे. त्या भूखंडाची लांबी दिलेली आहे, ती आपल्याला परिमिती काढायची. पहा लांबी दिलेली आहे, त्यावरून आपल्याला आधी रुंदी काढावं लागेल रुंदी. रुंदी लांबी आल्याच्या नंतर पुन्हा परिमिती काढावं लागणार आहे. ठीक आहे. तर आता आपण याला सोडून घेऊया. पहा या ठिकाणी आयताच्या क्षेत्रफळाचं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले आयताचे क्षेत्रफळ 3200. या ठिकाणी लांबी आहे 64, रुंदी आपल्याला माहित नाही x घेऊ. हे गुणाकारातले जातील भागाकारात. x बरोबर 3200 काय होईल 64. 32 एक 32, 32 दोन्ही 64. हे 2 शून्य जशाला. पहा इथे 100 आहे, तिथं 2 आहे, म्हणजे 1 बे पण 10, शून्याला 0. म्हणजेच आपली रुंदी किती आली 50, लांबी किती 64 माहिती झाली. मग लिहायचे इथं आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. परत 2 ला 2 कंसात लांबी किती आहे आपली या ठिकाणी आलेली 50 सॉरी 64, रुंदी किती आहे 50. सोडून घ्यायचं. 4 दोन्ही 8, 6 दोन्ही 12, अधिकला अधिक, शून्याला 0, 5 दोन्ही 10. परत यांची बेरीज करायची, ही येईल 228. म्हणजेच या ठिकाणी आपली परिमिती किती निघणार आहे 228 मीटर. पहा अशा पद्धतीने आपण नवनीत या पुस्तकातील प्रश्नपत्रिका सराव 1 ते 8 हे सर्वच प्रश्नपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जर केलेलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.